मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी वचन काय म्हणत आहे, योहान याचा 14:16 वचनामध्ये, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. कोण बोलत आहे या ठिकाणी? प्रभू येशू बोलत आहे देवाच्या लोकांनो. प्रभू येशू स्वर्गात जाण्याच्या अगोदर देवाच्या लोकांनो त्याच्या शिष्यांसोबत काही वेळ बसलेला होता, बोलत होता देवाच्या लोकांनो, आणि तो त्यांना सांगत होता की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जिकडे जातो तिकडे तुम्हाला येता येणार नाही, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मी तुम्हाला काय करीन, दुसरा काहीतरी सत्याचा आत्मा देईन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खालच्या वचनांमध्ये वाचलं देवाच्या लोकांनो, तर सत्याचा आत्मा पवित्र आत्म्यालाच म्हटलं गेलेलं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खाली स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे देवाच्या लोकांनो, सत्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण लास्टच्या मीटिंग मध्ये पण बघितलं, गेल्या मीटिंग मध्ये, का पवित्र आत्मा आपल्या सर्वांमध्ये काय करत आहे, वस्ती करत आहे, वास करत आहे देवाच्या लोकांनो. आपल्याला पवित्र आत्म्याचा आवाज ऐकणं काय करायचंय, शिकायचंय. देवाचं बोलणं, देव आपल्या सोबत स्वतः वैयक्तिक कसा बोलतो, या गोष्टी आपण ऐकणं शिकायचंय देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला मागच्या मीटिंग मध्ये जे देवाच्या लोकांना जे वचन झालं, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या वचनानुसार देवाच्या लोकांना एक साक्ष ऐकायला भेटली की त्यांनी त्या वचनातून प्रेयर केली देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव त्यांच्या सोबत बोलला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जसा शमूएला सोबत बोलला, तसा देव त्यांच्या सोबत काय झाला, देवाच्या लोकांना बोलायला लागला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचं वचन देवाच्या लोकांना जिवंत आहे आणि ते कार्य करणार आहे. फक्त आपल्याला ते वचन कार्य करायला लावायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लास्टच्या मीटिंग मध्ये मी सांगितलेलं, तुम्हाला जर देवाचा आवाज वैयक्तिक ऐकायचा आहे, काय करायचं, वचन वाचायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळा जो कचरा भरलेला आहे तो वचनाकरी बाहेर निघून जाणार, स्पिरिट शार्प होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा आवाज तुम्हाला स्पष्ट रीतीने कळला जाणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण मग आता पवित्र आत्मा तुमच्या सोबत बोलणार देवाच्या लोकांनो, तर पवित्र आत्मा कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने बोलतो देवाच्या लोकांनो, या पण गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, नाहीतर एखाद्या ठिकाणी काय होत आहे, भांडणं होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती काय करतो, मध्ये पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्म्याने न चालता देवाच्या लोकांनो रागात तावाने काही पण बोलून टाकतो देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर म्हणतो देवाने मला कसं बोलायला चालवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीने देव कार्य करत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. तुम्ही समोरच्याचं तोंड बंद केलं म्हणजे याचा अर्थ तुमच्यातून पवित्र आत्मा बोलला असं त्याचं काय म्हणतात देवाच्या लोकांना उत्तर होत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे आपल्याला शिकायचंय का पवित्र आत्मा नेमकं कसं कार्य करतो, काय बोलतो, तो आपल्या जीवनाला कसं वळण देतो, आपण कसं सक्सेसफुल जीवन जगू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसं आपण देवामध्ये सक्सेस होऊ शकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा देवाच्या लोकांनो त्याच वेळेस मोकळीकतेने कार्य करतो ज्या वेळेस देवाच्या लोकांना तिथं चुका नसतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योग्य रीतीने ख्रिस्ती जीवन जगण्याचं देवाच्या लोकांना अवलंब ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या सोबत बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा बोलतो म्हणजे काय, देव बोलतो देवाच्या लोकांना आपल्या सोबत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने फक्त बोलणं पास्टर लोकांसाठी किंवा संदेष्टांसाठी, प्रेक्षितांसाठी नाही ठेवलेलं, सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे देवाच्या लोकांना. आपल्याला त्याचा आवाज ऐकायचा आहे, आपल्याला त्याचा आवाज समजून घ्यायचा आहे का देव माझ्यासाठी कुठल्या पद्धतीने आणि काय बोलत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मग या वचनामध्ये बघा काय लिहिलंय, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कावेरी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सत्याचा आत्मा देईल. काय म्हणतो वचन, सत्याचा आत्मा देईल, पवित्र आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा आपल्याला कधी सोडत नाही देवाच्या लोकांना, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा काय कधीच आपल्याला सोडत नाही. या ठिकाणी बायबल वचन सांगत आपल्याला का तो सदा सर्वदा काय करतो, आपल्या सोबत असतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण एम्प्लिफाईड बायबल मध्ये, हालेलुया, कारण बायबलचे खूप सारे भाषांतर केले गेलेले आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. म्हणजे ओरिजिनल जे बायबल आहे ते ग्रीक भाषेमध्ये लिहिलेलं आहे देवाच्या लोकांना, पण त्याचे भाषांतर खूप सारे केलेले आहे. ते ग्रीक भाषेमधून मराठी भाषेमध्ये बायबल घेतलं गेलेलं आहे देवाच्या लोकांना, त्याच्यानंतर हिंदी मध्ये घेतलं गेलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
वेगवेगळ्या पद्धतीने देवाच्या लोकांनो बायबल आणखी स्पष्ट रीतीने समजण्यासाठी अनेक प्रकारची भाषांतरे निर्माण झाली देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यापैकीच एक भाषांतर आहे देवाच्या लोकांना एम्प्लिफाईड म्हणून देवाच्या लोकांना, एम्प्लिफाईड बायबल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना एम्प्लिफाईड बायबल असं आहे देवाच्या लोकांना. बघा, एखादा व्यक्ती ज्यावेळेस माईक वर बोलतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आणि त्या माईकच्या शेजारी काय एक मशीन ठेवलेली असते देवाच्या लोकांना, आणि त्या माईक मध्ये काय होतं, तो माईक मध्ये बोलला का त्या माईक मधून आवाज त्या मशीन मध्ये जातो, आणि त्या मशीन मधून आवाज काय होतो, भोंग्यामधून बाहेर पडतो, मोठा आवाज बाहेर पडतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते मशीनला काय म्हणतात देवाच्या लोकांना, एम्प्लिफायर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो व्यक्ती देवाच्या लोकांना माईक मध्ये हळू बोलत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या की तो व्यक्ती माईक मध्ये हळू बोलत आहे, पण त्या एम्प्लिफायर मुळे काय होत आहे, त्या मशीन मुळे काय होत आहे, त्या भोंग्यातून आवाज कसा निघत आहे, मोठा आवाज निघत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग एम्प्लिफाईड बायबल तेच आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. की एम्प्लिफाईड बायबल असं त्या बायबल मध्ये लिहिण्यात आलंय देवाच्या लोकांना, वचनाचा अर्थ तोच आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण मग त्या वचनामध्ये असलेल्या शब्दांसाठी जे समानार्थी शब्द आहे ना, ते समानार्थी शब्द सगळे घेऊन देवाच्या लोकांना एम्प्लिफाईड बायबल तयार करण्यात आलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आईला समानार्थी शब्द किती आहे, आई, जननी, माता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सगळे शब्द आहे देवाच्या लोकांना, आईसाठी समानार्थी शब्द. पण या सगळ्या शब्दांचा जो अर्थ आहे, जो मिनिंग आहे, तो काय आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एकच आहे देवाच्या लोकांना. जिने जन्म दिला तिलाच या गोष्टी बोलवल्या जात आहे. जननी बोलवले जात आहे, माता बोलवली जात आहे, मातोश्री बोलवलं जात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जन्म देणारी कोण आहे, तीच आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण ही गोष्ट सांगायचं कारण काय देवाच्या लोकांना, आपण आता जे वचन वाचलं तेच वचन आपण एम्प्लिफाईड बायबल मधून बघणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते वचन बघा, मी इंग्लिश मध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्याला इंग्लिश येत नाही त्यांनी काळजी करू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण कसं हे आपल्याला फक्त दाखवायचं की आपण जे सगळं शिकवतो ते बायबल मधून शिकवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मनानेच कुठल्या गोष्टी घेत नाही, त्याच्यामुळे आपण प्रूफ साठी देवाच्या लोकांना आपण या सगळ्या गोष्टी टाकत राहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, हे ज्यावेळेस आपण वाचतो, मराठीमध्ये काय शब्द लिहिलेला आहे त्या ठिकाणी, कैवारी हा शब्द लिहिलेला आहे. कैवारी म्हणजे काय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी तुम्हाला मदतगार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कैवारी, तुमचा कैवार घेणारा देवाच्या लोकांना. प्रभू येशू नंतर कोण भेटला, पवित्र आत्मा भेटला देवाच्या लोकांना. आणि कैवारी या शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द लिहिले गेले आहेत देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, मी वाचतो पहिली इंग्लिश मध्ये वाचतो आणि मग त्याचा एक एक नंतर अर्थ तुम्हाला सांगतो. बघा काय लिहिलंय, अँड आय विल आस्क द फादर अँड ही विल गिव्ह यू अनदर कम्फर्टर. आणि कंसामध्ये पहा काय लिहिलंय देवाच्या लोकांना, काउन्सिलर, हेल्पर, इंटरसेसर, ऍडव्होकेट, स्ट्रेटनर अँड स्टँड बाय दॅट ही मे रिमेन विथ यू फॉर एव्हर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे कैवारीसाठी देवाच्या लोकांना या ठिकाणी 1 2 3 4 5 6 देवाच्या लोकांना समानार्थी शब्द घेतलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. अर्थ त्याचा एकच आहे, काम त्याचं एकच आहे देवाच्या लोकांना, पण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गोष्टी काय करताय त्याच्यामुळे प्रगट होत आहे, समजल्या जात आहे नेमकं देवाला आपल्याला वचनातून बोलायचं काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग आपल्याला देवाच्या लोकांना कैवारीसाठी इथं यांनी शब्द काय घेतलाय, काउन्सलर. काउन्सलर म्हणजे काय, सल्लागार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काउन्सलर म्हणजे काय देवाच्या लोकांना, सल्लागार देवाच्या लोकांना, तुम्हाला ऍडवाइस देणारा व्यक्ती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे पवित्र आत्मा काय देवाच्या लोकांना, तुमचा काउन्सलर आहे. त्याच्याकडून तुम्हाला सल्ला मसलत पण भेटली जाते, त्याच्याकडून तुम्हाला ऍडवाइस पण भेटली जाते देवाच्या लोकांना. पुढचा शब्द काय आहे देवाच्या लोकांना, आणखी हेल्पर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा राहतोय तो तुमचा मदतगार पण आहे देवाच्या लोकांना, मदतनीस आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतरचा शब्द काय, इंटरसेसर देवाच्या लोकांना. म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यासाठी देवाच्या लोकांना मध्यस्थी पण करतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर पुढे लिहिलं ऍडव्होकेट. म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यासाठी ऍडव्होकेटचं, वकिलाचं पण काम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी तुमची बाजू मांडण्याचं
पुरवण्याचं पण पवित्र आत्मा काम करतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे स्ट्रेंथनर, म्हणजे तो तुम्हाला ताकद पुरवण्याचं पण काम करतो देवाच्या लोकांना. हालेलुया. ज्यावेळेस एखादा व्यक्ती खचलेला असतो खूप साऱ्या, त्यावेळेस त्याला पवित्र आत्मा ताकद पुरवतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्या पुढचा शब्द आहे देवाच्या लोकांना काय, स्टँड बाय, म्हणजे देवाच्या लोकांना काय, हालेलुया, तुमच्यासाठी तो सदैव उभा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तू एखादा व्यक्ती नाही बोलत का त्याच्या जीवनामध्ये, माझा काका ह्यो आहे, माझा आजा ह्यो आहे, माझा फलाना ह्यो आहे, माझा तमका तो आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याला काय राहते, ती एक श्युअरिटी राहते, मी पण काही पण करीन, माझ्यासाठी मला बाकीचे सोडवणारे आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसाच पवित्र आत्मा पण आपल्यासाठी काय उभा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करत आहे देवाच्या लोकांनो, आपल्याला ऍडवाइस देण्याचं पण काम करतो पवित्र आत्मा, आपल्याला मदत करण्याचं पण काम करतो, आपल्यासाठी मध्यस्थी करण्याचं पण काम करतो, आपली वकिली करण्याचं पण काम करतो, आपल्याला ताकद पुरवण्याचं पण काय काम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपल्यासाठी सदैव आपल्या बाजूने उभं राहण्याचं पण काम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. बघा, ज्यावेळेस आपण मराठीमध्ये वाचलो फक्त एकच शब्द होता, कैवारी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कैवारी या शब्दाला आपण देवाच्या लोकांना आपल्या भाषेत जर काढायला गेलो देवाच्या लोकांना, तर फक्त एकच शब्द त्याच्यातून निघला असता, मदतगार, मदतनीस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस आपण अभ्यास करायला जातो या गोष्टींचा, हालेलुया, ज्यावेळेस आपण मनन करतो आणि मग ज्यावेळेस या गोष्टी कळतात, बघा आणखीन वचन काय झालं आपल्याला स्पष्ट झालं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. मी आधीच सांगितलं की आपली देवाच्या लोकांना काय आहे, नेक्स्ट स्टेप आहे. हालेलुया, वचनाची काय नेक्स्ट स्टेप आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग आपण बघूया पवित्र आत्मा देवाच्या लोकांना कसा आपल्यामध्ये त्या पद्धतीने कार्य करतो. 6 पद्धतीने आपल्यामध्ये कार्य करतो पवित्र आत्मा. खूप साऱ्या गोष्टी करतो देवाच्या लोकांना. हालेलुया. पण या वचनात जर 6 गोष्टी आपल्यासाठी दाखवलेल्या आहे, मार्गदर्शक, मदतनीस, मध्यस्थी करणारा, आपला वकील, ताकद पुरवणारा आपल्याला, आणि आपल्यासाठी सदैव उपस्थित असणार, उभा असणारा. तर या गोष्टी कशा घडल्या जातात ते आपण बघूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिलं जे पवित्र आत्म्याचं कार्य आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते जे कार्य आहे देवाच्या लोकांना ते आहे काउन्सिलरचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काउन्सिलर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय, मार्गदर्शन देण्याचं, तुम्हाला सल्ला देण्याचं, तुम्हाला ऍडवाइस देण्याचं काम आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया आपण, स्तोत्र संहितेचा 16 अध्याय 7 वचन. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामी मला रात्री शिक्षण देते. आमेन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा किती सुंदर या ठिकाणी लिहिलं आहे, परमेश्वराने मला बोध केला आहे. हालेलुया. बोध केलाय म्हणजे काय देवाच्या लोकांना, मला मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यावेळेस आपण आणखीन एका मराठीच्या भाषांतरामध्ये वाचतो तर तिथं असं लिहिलेलं आहे, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मार्गदर्शन, पवित्र काउन्सिलर, पवित्र आत्मा कोण आहे देवाच्या लोकांना, आपला काउन्सिलर आहे, आपला मार्गदर्शक आहे देवाच्या लोकांना, आपल्याला सल्ला देणार आहे पवित्र आत्मा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याच्या जवळ असतो देवाच्या लोकांना, हालेलुया, देवाच्या उपस्थितीत बसणारे ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या लोकांना मार्गदर्शन देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्याला सल्ला देतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का आपण कुठल्या लोकांमध्ये गेलं पाहिजे. हालेलुया. आपल्याला जर समजा समोर 2-3 जॉबच्या गोष्टी दिसत आहेत, हालेलुया, मी इथं इंटरव्ह्यू दिला, तिथं इंटरव्ह्यू दिला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण नक्की देवा तुझ्याकडून कुठला जॉब आहे, तुम्हाला त्याचं मार्गदर्शन पाहिजे. हालेलुया. पण जर तुम्ही देवामध्ये जर उपस्थित असणारे व्यक्ती जर असले ना देवाच्या लोकांना, देवाचा आवाज जर तुम्ही ऐकणारे देवाच्या लोकांना व्यक्ती जर बनले ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट एका दिवसात नाही होत, तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, तुम्हाला तुमचा आत्मा तयार करावा लागतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसं लास्ट टाइम मागच्या वेळेस सांगितलं मी, हालेलुया, जशी रेडिओची खरखर राहते, ती खरखर बाहेर काढावं लागते, तो रेडिओचं जे स्टेशन आहे ते रेंज मध्ये कनेक्ट करावं लागतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसं तुम्हाला तुमचा आत्मा देवासोबत काय करावा लागतो, कनेक्ट करावा लागतो देवाच्या लोकांना, आणि मग देव तुम्हाला योग्य रीतीचं मार्गदर्शन देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय करतो देव, योग्य रीतीचं मार्गदर्शन देतो देवाच्या लोकांना. देव तुम्हाला स्वतःहून सांगणार, तुम्ही देवाला सांगितलं देवा इथं या कंपनीत मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, हालेलुया, देवा अशा 3 कंपन्या आहे, तर देव तुम्हाला स्वतःहून सांगणार तू या ठिकाणी या कंपनीत इंटरव्ह्यू दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुम्हाला स्वतःहून सांगणार
सांगणार की हे लोक तुझ्यासाठी चांगले, या लोकांमध्ये राहा, या लोकांपासून दूर हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमच्या तोंडावर तो व्यक्ती चांगलं बोलणारा, गोड बोलणारा असला देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पण माग जर उचापत्या करणारा असला तुमच्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो हानिकारक व्यक्ती असतो. पवित्र आत्मा स्वतः तुम्हाला मार्गदर्शन करणार, याच्यापासून दूर होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा स्वतः तुम्हाला बोध करणार देवाच्या लोकांनो. देवाचा आत्मा आपल्या सोबत बोलतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो काय आपला सल्लागार आहे, ऍडवाइस देतो तो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. करण आपल्यामध्ये आपण ना त्याच्या जॉब साठी प्रेयर केलेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या जॉब साठी जशी प्रेयर केलेली देवाच्या लोकांनो, आणि देवाने रात्री काय केलं, त्याला एक स्वप्न दिलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि स्वप्न असं दिलं देवाच्या लोकांना, त्याच्या जॉब साठी प्रेयर केली तर देवाच्या लोकांना टीव्हीला बातम्या येत्या ना, तशा 3 पट्ट्या त्याच्या पुढे आल्या. 3 प्रकारचे 3 ठिकाणचे त्याला जॉब दाखवले देवाच्या लोकांना देवाने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाच्या जवळ असतो ना, देव आपल्या सोबत बोलतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते तिन्ही जॉब दाखवले, काय तू याच्यातलं कोणता पण करू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण असं देवाच्या जवळ असतो ना देवाच्या लोकांना, देव आपल्याला सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवामध्ये आहात, तुम्ही हिरीसाठी धडपडत आहात. हालेलुया, देवा मला बरं कर, देवा मला बरं कर, देवा मला बरं कर, देवा मला बरं कर. पण मग देव तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार, मार्गदर्शन करणार. हालेलुया, का तू फक्त ओरडू नको, तू फक्त म्हणू नको का मला बरं कर, मला बरं कर, मला बरं कर. हालेलुया, तू वचनातून प्रार्थना कर. हालेलुया, तू घोषणा कर. हालेलुया, देव तुम्हाला मार्गदर्शन करणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण या गोष्टी अशाच नाही होणार, आपल्याला देवाच्या आत्म्याजवळ जाऊन त्याचा आवाज ऐकावा लागेल देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा आपल्यासोबत बोलतो देवाच्या लोकांना. हालेलुया. बघा, एक वचन वाचा, प्रेषितांची कृत्य 11-12 वचन. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही संशय न धरिता त्याच्या बरोबर जा. मग हे 6 बंधूही माझ्या बरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा इथं काय लिहिलंय वचन, तेव्हा आत्म्याने मला सांगितले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणी सांगितलं, आत्म्याने मला सांगितलं. हालेलुया. कोण लिहित आहे, पेत्र लिहित आहे देवाच्या लोकांना या ठिकाणी. हालेलुया, पेत्रा सोबत या गोष्टी घडल्या जात आहे. पेत्र देवाच्या लोकांना एका घरी होता आणि त्याला काही लोक घ्यायला आले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे देवाचे चालणारे लोक असताना देवाच्या लोकांना, हालेलुया, ते देवाच्या आत्म्याच्या जवळ राहतात, देवाच्या उपस्थितीमध्ये राहतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांच्या सोबत देवाच्या लोकांना कुठल्याच प्रकारचे अनिष्ट घडू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही खूप मोठी गोष्ट बोललो मी, कुठल्याच प्रकारची काय अनिष्ट घडू शकत नाही, कारण देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने जो चालतो ना देवाच्या लोकांना. हालेलुया, पवित्र आत्मा त्या व्यक्तीच्या जीवनातले सगळे अरिष्ट काढून टाकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, मी जे संकल्प तुम्हासाठी केले ते तुमच्या हिताचे आहे, ते तुमच्या अनिष्टाचे नाहीत. हालेलुया, अनिष्ट नसलेलं जीवन जर देवाने आपल्याला दिलेलं आहे, हालेलुया, आणि जर आपण त्याच्या मार्गदर्शनाने चाललो देवाच्या लोकांनो, तर निश्चितच हे वचन आपल्यासाठी पूर्ण होऊन देवाच्या लोकांना आपण ते जगू शकतो का, जे संकल्प देवाने माझ्यासाठी केलाय ते माझ्या हिताचे, ते माझ्या अनिष्टाचे नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पेत्राला देवाच्या लोकांना आत्म्याने सांगितलं की तू या लोकांसोबत जा. हालेलुया, अशाच पद्धतीचं मार्गदर्शन पवित्र आत्मा आपल्याला करतो देवाच्या लोकांनो, की आपण कोणासोबत राहिलं पाहिजे, कुठल्या व्यक्तींमध्ये बसलं पाहिजे, कुठल्या व्यक्तींसोबत आपण आपला संपर्क ठेवला पाहिजे. हालेलुया, कुठल्या गोष्टीला किती महत्व दिलं पाहिजे हे आपल्याला देवाचा आत्मा कळवतो, हे देवाचा आत्मा आपल्याला शिकवतो, तो आपल्याला मार्गदर्शन करतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाच्या लोकांना देवाचा आत्म्याचा आवाज ओळखायचं, काय करायचंय, शिकायचंय देवाच्या लोकांना. जर तुम्ही विचार करून बघा देवाच्या लोकांना, जर आपल्याला अशा पद्धतीचं सुपर नॅचरल मिरॅकल जर देवाच्या लोकांना सल्ले भेटले, ऍडवाइस भेटलं देवाच्या लोकांना, जर आपल्याला घर बांधायचंय, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर देवाच्या लोकांना आपल्याला जर देवाने मार्गदर्शन केलं तर तू या व्यक्तीला जाऊन भेट, असं कर, तसं कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुला लोन काढायची गरज नाही, तुला हे करायची गरज नाही, ते करायची गरज नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. फक्त मी सांगतो त्या फुटस्टेप फॉलो कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझ्या जीवनात अद्भुत कार्य घडलं जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जर आपण त्याचं ऐकलं, देवाच्या लोकांना, हा जो परमेश्वर आहे तो भविष्य जाणणारा देव आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, त्याला तुमचं पुढचं मागचं उठणं बसणं सगळं माहिती आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, बायबल
बायबल म्हणतं देवाला सर्व काही शक्य आहे. देवाच्या लोकांनो, तुम्ही विचार करा तुमचं वैयक्तिक जीवन देवाच्या लोकांनो कसं होऊन जाईल जर तुम्ही देवाचा आवाज ऐकायला शिकले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही फक्त बोलले, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो किती अद्भुत कार्य घडून जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखाद्या बसमध्ये, एखाद्या गाडीमध्ये जायचंय आपल्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा आधीच आपल्या मधून बोलत आहे, त्या गाडीमध्ये बसू नको, त्या गाडीमध्ये बसू नको. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे जाऊन आपण बघतो तर त्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊन जातोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने आधीच देवाच्या लोकांना सांगितलंय, आधीच बोध केलाय, आधीच मार्गदर्शन केलंय. हालेलुया, हे देवाच्या लोकांचं जीवन आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे काय आहे? देवाच्या लोकांचं जीवन आहे. आपल्याला त्या आत्म्याच्या जवळ येऊन जीवन जगायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फक्त नामधारी जीवन नाही जगायचं. आम्ही येशूचं करतो, आम्ही येशूचं करतो, आम्ही येशूचं करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशाला करता तुम्ही? हालेलुया, तुमच्यातून जगिक लोकात जर काही फरकच दिसत नसला तर काय करून उपयोग आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडके देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि काही काही लोक हे वचन तर खूप आनंदाने सांगतात. हालेलुया, पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तुम्ही देवात कमी पडलेले हे दाखवून देण्यासाठी ते लोक हे वचन वापरता. काय? पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवात जर कमी पडलं तर शेवटी उभा राहावं लागेल देवाच्या लोकांना. हालेलुया, पण जर वाढत 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 वाढतच गेलं ना तर तुम्ही पुढं पुढं पुढत राहणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय करतं देवाच्या लोकांना? पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, सल्ला देतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिला शब्द बघितला आपण, काय? काउन्सलर. आपल्याला ऍडवाइस त्याच्याकडून मिळते, पवित्र आत्म्याकडून. कुठली ऍडवाइस असं काही असं तुम्ही काही पण बोलू शकता पवित्र आत्म्यासोबत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना पवित्र आत्मा तुमच्या सोबत बोलणार. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द होता देवाच्या लोकांना तो होता हेल्पर, मदतगार, मदतनीस. देवाच्या लोकांना तुम्हाला मदत करणारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चला एक वचन वाचूया. स्तोत्र संहितेचा 46 अध्याय पहिलं वचन. स्तोत्र देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. बघा स्तोत्र करता काय म्हणत आहे देवाच्या लोकांनी. दावीद वगैरे जे आपण लोक बघतो ना, दावीदाने स्तोत्र संहिता बऱ्यापैकी त्याने लिहिली देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यांची ताकद, यांची देवाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता देवाच्या लोकांना. हालेलुया. बघा या वचनात तो काय म्हणतो? देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो? देव माझा आश्रय आहे, देव माझं सामर्थ्य आहे. तो देवाला म्हणत नाही देवा मला सामर्थ्य दे. तो काय म्हणतो? देवा तूच माझं सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांना तो देवाला म्हणत नव्हता देवा तुझा प्रकाश माझ्यावर प्रकाश लावते. तो तसा नव्हता म्हणत. तो काय म्हणायचा? परमेश्वर माझा प्रकाश आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो देवाला म्हणत नव्हता देवा माझा किराणा भरून दे. तो म्हणायचा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी, हे देवाच्या लोकांनी, देवाच्या लोकांचं जीवन आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उगच नाही देवाच्या लोकांना दाविदाच्या कुळातून प्रभू येशू जन्माला आलेला आहे. हालेलुया, युगानुयुगाचं राजसन दाविदाला मिळालेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो संकट समय सहाय्य करण्यास, काय करण्यास? सहाय्य करण्यास, काय करण्यास? सहाय्य करण्यास, मदत करण्यास देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सदा देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सदा कंटिन्यू देवाच्या लोकांना पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करत आहे. देव कधीच झोपत नाही. बायबल म्हणतं इस्रायलाच्या रक्षकाला डुलकी सुद्धा लागत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी लिहिलंय तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया, सदा कंटिन्यू देवाच्या लोकांना पवित्र आत्मा रेडी तुमच्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सहाय्य घेता आलं पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने जर तुम्हाला ही मदत दिलेली आहे ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर लोकांकडे मदत मागायचं बंद करून टाका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया, देवाकडे मदत मागायला शिका. पवित्र आत्मा अशा गोष्टी उभा करेल ना देवाच्या लोकांना तुमच्यासाठी, तुमच्या विचारांच्या पलीकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझा काका हे, माझा मामा हे सोडून द्या देवाच्या लोकांना. देवावर फोकस ठेवा. देवाचं वचन म्हणतं शापित आहे जो मनुष्य, हालेलुया, जो मनुष्यावर भिस्त ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की आपली संपूर्ण भिस्त त्याच्यावर पाहिजे. दावीद कसा बोलतो
देवाच्या लोकांनो, माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवावर भिस्त टाकायला शिका देवाच्या लोकांनो, तरच ते स्वस्थपणाचं जीवन आपण जगू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या जर इतर गोष्टीवर जर भिस्त ठेवली ना, का मी खूप हुशार आहे, माझी बुद्धी खूप चालाक आहे, तल्लक आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं देवाने या जगाचं ज्ञान मूर्खपणाचं ठरवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप ज्ञान आहे, माझ्याकडे खूप लोकांची पावर आहे, माझ्यासाठी फोन केल्या लोक हजर होतं, असं होतं तसं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया, या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, असा आजार येऊन जातो तिथं पैसा काही करत नाही, बुद्धी काही करत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ज्या व्यक्तींवर भरोसा असतो ना, ज्यावेळेस समय येतो देवाच्या लोकांना, हालेलुया, त्यावेळेस ते पण आपल्यासाठी उभे सापडत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही सत्य परिस्थिती आहे, म्हणून प्रभू येशू बोललेला आहे, तुमचे सगळेजण सोडून, आई बाप सोडून माझ्या पाठीमागे चला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, कारण आपण ज्यावेळेस संकटात असतो, त्रासात असतो, पहिले कोणाला हाक मारतो आपण? आपल्या आईकडे, आपल्या वडिलांकडे, आपल्या भावाकडे जातो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, पण काही संकट, काही परिस्थिती अशा असतात की त्याच्यातून आई, त्यांची भाऊ, तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकत नाही. म्हणून देवाने त्या ठिकाणी वचन बोललेलं आहे, आई बाप सोडून तुम्ही माझ्या पाठीमागे चाला. हालेलुया, देवाला तुम्हाला तुमच्या आई बापापासून दूर नाही करायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण तुमची भिस्त देवावर झाली पाहिजे, हे देवाला तुम्हाला दाखवून द्यायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला इतर कोणाचीच गरज नाही देवाच्या लोकांना. जर तुम्ही देवाच्या उपस्थितीत जगणारे लोक असतील ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पवित्र आत्मा असा मदतगार आहे देवाच्या लोकांना, तो स्वर्गातून देवाच्या लोकांना, हालेलुया, तुमच्यासाठी मदत पाठवून घेऊन येतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या पृथ्वीवर तुमच्यासाठी असे लोक उभा करतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तुमच्यासाठी ते स्वतःच देवाच्या लोकांना हातातलं काम सोडून तुमच्यासाठी तयार होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. भावापेक्षा जवळचे भाऊ भेटले जातात देवाच्या लोकांना देवामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूचं वचन म्हणतं, ज्याने माझ्यासाठी घरदार सोडलं, मुलं बाळ सोडले, शेतेवाड्या सोडल्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हे सगळं सोडून जो माझ्या पाठीमागे आलेला आहे, ज्याने माझ्यावर भिस्त ठेवलेली ना, देव त्याला म्हटलं देवाच्या लोकांना, त्याला या युगात आणि येणाऱ्या युगात 100 पटीने मिळून सार्वकालीन जीवन मिळाल्यास राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 100 पटीने या सगळ्या गोष्टी मिळल्या जातील देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव समर्थ आहे देवाच्या लोकांना आपला पुरवायला. आपल्याला देवाच्या लोकांना कुणाकडे मागायची गरज नाही. पवित्र आत्मा आपली ताकद आहे, ही लक्षात ठेवा. पवित्र आत्मा आपला मदतगार आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे देवाच्या लोकांना. पवित्र आत्म्याकडे मदत मागा देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठली परिस्थिती असू देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठल्या मनुष्यावर नाही, बुद्धीवर नाही, ताकदीवर नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, आपल्या सौंदर्यावर नाही, कशावरच नाही, फक्त देवा तुझ्यावर भिजताय, कारण तोच तुम्हाला खरी मदत पुरवू शकतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला भावापेक्षा जवळचा मित्र म्हटलं जातं देवाच्या लोकांना. असे मित्र तो तुमच्यासाठी उभा करतो ना देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते देवाकडून आलेले असतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एका जीवाचे मित्र तुमच्यासाठी उभा करतो देवाच्या लोकांना. हालेलुया, सख्या भावापेक्षा जवळचे भाऊ तुमच्यासाठी तो उभा करतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते स्वतः असंच कुठली गोष्ट नाही घडत देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे पवित्र आत्मा करून आणतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाहीतर देवाच्या लोकांना आज दुनियेत कोणाला एकमेकांसाठी वेळ नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कोणालाच वेळ नाहीये देवाच्या लोकांना. प्रत्येक जण आपापल्या दुनियेमध्ये, आपापल्या कुटुंबात बिझी देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर फक्त रात्रीचं 2:30-3 वाजता घरातल्याला कुणाला पण उठवायचं आणि त्यांना म्हणायचं मला पाणी द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिल्या दिवशी तुम्हाला देतील वाटलं असतं आनंदामध्ये, रोज 2-3 दिवस करून पहा, नाही तिसऱ्या दिवशी तंतर करून पाणी दिलं, त्यांनी तर नाव बदलून टाका माझं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 3-3:30 ची झोप मोडून त्यांना पाणी मागून बघा देवाच्या लोकांना तुम्ही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द. पण पवित्र आत्मा अशी कुठली गोष्ट करत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, तो खरा मदतगार आहे. बायबल काय म्हणतं बघा या ठिकाणी, ज्या वेळेस कुठल्या परिस्थितीतून आपण जात असतो, संकटातून जात असतो, पवित्र आत्म्याला हाक मारा. बाकी कोणाला हाक मारायची तुम्हाला गरज नाही. हालेलुया, काय लिहिलं या ठिकाणी वचन, आता फोकस करा बघा, खूप सुंदर गोष्टी इथं. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समय सहाय्य करण्यात सदा सिद्ध असतो. हालेलुया, बघा पुढे काय लिहिलंय, म्हणून
पृथ्वी उलथी पालथी झाली. हा लिब्रो साकाला राबा. म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचंबळाने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशी मदत आहे बघा देवाच्या लोकांना आपल्या प्रभूची. हालेलुया. अशी आपल्या परमेश्वर देवाची आपल्यासाठी मदत आहे. हालेलुया. त्याचं वचन म्हणत आहे का पृथ्वी जरी उलटी पालटी झाली, रेबाला साखो राबाला से कालाबारा शिबारा काला राबा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पर्वत जरी देवाच्या लोकांना ढासळले, सागर तळी जाऊन बुडाले, हालेलुया, तरी दावीद म्हणतो मी भिणार नाही. हालेलुया, हालेलुया. तरी तो काय म्हणतो मी भिणार नाही. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांना असा देव ओळखून घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असा पवित्र आत्म्याला ओळखून घ्या देवाच्या लोकांना. हालेलुया. की मी कुठल्याही परिस्थितीत असलो तरी मी भिणार नाही. हालेलुया. मी भिणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण पवित्र आत्मा कोण आहे देवाच्या लोकांना? आपला मदतगार आहे. हालेलुया, हालेलुया. किती अद्भुत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. असं पवित्र आत्म्याला ओळखा देवाच्या लोकांना. हालेलुया. की तो संकट समय सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे. मला इकडून तिकडून मदतीची मला गरज नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला पवित्र आत्म्याकडून मदतीची गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टीत पवित्र आत्मा तुम्हाला मदत करणार, सगळ्या गोष्टीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं लग्न जमवायचंय ना, तुम्हाला जर मुलगी जर भेटत नसेल लग्नासाठी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाचा आत्मा स्वतः तुमच्यासाठी ती मुलगी उभा करणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या लोकांना जॉब भेटत नसेल ना, तर देवाचा आत्मा तुमच्यासाठी ते मार्ग खुल्याने मोकळे करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाकडून घेता आलं पाहिजे. देव द्यायला तयार आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. देव म्हणतो मागा म्हणजे मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ठोका म्हणजे उघडले जाईल. त्याची इच्छा आहे तुम्ही मागावं. हालेलुया. त्याची इच्छा आहे तुम्ही ठोकावं. त्याची इच्छा आहे तुम्ही शोधावं, कारण तो द्यायलाच बसलेला आहे. आपल्याला घेता येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय करायचंय? घ्यायला शिकायचंय परमेश्वराकडून देवाच्या लोकांनो. कारण बायबल म्हणतं तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचा गौरव होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विपुल फळ दिल्याने, तुम्ही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिल्याने देवाचा गौरव होतो देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हीच परमेश्वर देवाची इच्छा आहे का तुमच्या सगळ्या प्रार्थनेचे उत्तर द्यावं. कुणी संकटात राहावं, कुणी समस्येत राहावं, अशी देवाची इच्छा नाही. तो आपला मदतगार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया. प्रेक्षितांची कृत्य 10-38 वचन. नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरी करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. बघा या ठिकाणी काय लिहिलंय? नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. हालेलुया. तो सत्कर्मे करीत, चांगली कृत्य करत देवाच्या लोकांना व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्यांना सर्वांना बरे करत फिरला. हालेलुया. त्याने काय केलं? सर्वांना बरे केलं, कारण देव त्याच्याबरोबर होता. बघा प्रभू येशूचा हा स्वभाव आहे, बरं करणं. हालेलुया. देवाचे लोक संकटात राहिलेले देवाला आवडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परीक्षेमध्ये राहिलेले देवाला आवडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय म्हणतं? ज्यावेळेस परीक्षा येते ना, नाना परीक्षा, त्यावेळेस काय करा? तुम्ही आनंदच माना. तो परीक्षेत सुद्धा तुम्हाला आनंद करायला लावतो. का बरं? कारण धीराने देवाच्या लोकांना शील निर्माण होतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं ज्यावेळेस आपण एखाद्या परीक्षेमध्ये चालू असू, पण देवाच्या उपस्थितीत जर असो ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुम्हाला कोणी चालू शकत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला संकटात राहायला, परीक्षेत ठेवायला आवडत नाही देवाच्या लोकांना, पण बायबल म्हणतं धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. काय? धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, की त्यामुळे तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशी परिपूर्णता? अखंड परिपूर्णता. अखंड रेबाला सेके रेबेरे कशा काला राबा. अखंड देवाच्या लोकांनो, त्याच्यामध्ये कुठलीच कमतरता नसेल अशी परिपूर्णता देव तुम्हाला देईन देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठल्या प्रार्थनेला जर भेटायला जर वाटतंय ना, उशीर होतोय, धीराला कार्य करू द्या. अखंड परिपूर्णता. असं देव कार्य करे ना देवाच्या लोकांनो, तुम्हाला तर त्या संकटातून बाहेर काढेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला पण असं बनवा ना की तुम्ही इतरांना बाहेर काढता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो आमच्यावर संकट येतात ते तुमच्यावर तुमचं सांत्वन व्हावं म्हणून येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना अखंड परिपूर्णता आपल्याला प्राप्त होते देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण त्याच्यामध्ये स्थिर कसं राहणार? आपण परीक्षेत आहे, कुठल्या संकटामध्ये चाललेलो आहे, तर बायबल काय सांगत आहे आपल्याला? हालेलुया. तो संकट समयी रे
मानसा कलरबा, सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांनो बघा, दोन कार्य बघितले आपण आज पवित्र आत्म्याचे. काय? देवाच्या लोकांनो, तो आपला काय मार्गदर्शक आहे, तो आपला सल्लागार आहे. देवाच्या लोकांनो, तो आपल्याला ऍडवाइस देतो. देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड.